मी कोकणातली या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। हा ब्लॉग आहे खोपोली मठाचा। तर सकाळी आम्ही 8:26 खोपोली पकडून निघालो आहे मठाकडे जायला। पहिलं मठाकडे जेव्हा आम्ही खोपोली उतरलो तेव्हा आम्हाला रिक्षावाल्यांकडून कळलं की वरदविनायकला जाऊन आपल्याला मठात जाता येतं। मग ते पण एक दर्शन होतं। मग वरदविनायक करून आम्ही आता चाललो आहे खोपोली मठात। वरदविनायक गणपतीचा जर ब्लॉग बघितला नसाल तर या ब्लॉगच्या अगोदरच मी वरदविनायक गणपतीचा पण ब्लॉग टाकला आहे, तो तुम्ही नक्की बघा। आणि हा व्हिडिओ पण शेवटपर्यंत नक्की बघा। याच्यामध्ये मी पूर्ण खोपोली मठात कसं जायचं, काय काय बघण्यासारखं आहे तिथे ते सगळं सांगितलं आहे। लास्टला एक म्हणजे एक गुपित पण आहे जे बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे, तेही तुम्हाला या व्हिडिओत कळेल। तर चला आता आम्ही ऑटो पकडून चाललो आहे खोपोली मठात। खोपोली मठात आणि वरदविनायक असं जर तुम्ही एकत्र ऑटो केली तर 100 रुपयात पर पर्सन तुम्ही फिरू शकता। तर आता आम्ही पोचलो आहे मठाकडे। स्टेशनवरून मठाकडे यायला हार्डली 10 ते 15 मिनिट लागतात आणि स्टेशन टू खोपोली महाराजांचा मठ हा 20 रुपये ऑटो आहे। ही इमारत पाहूनच खूप छान वाटत होतं। खूप छान त्याला मेंटेन केलं होतं आणि मस्त अशी ती इमारत बांधली आहे। नंतर एंट्रन्सलाच आपल्याला चप्पल ठेवायचं स्टँड आहे, तर तिकडे आपण चप्पल ठेवून आपण पाय धुवून पुढे जाऊ शकतो। तर इथे चप्पल ठेवायचं पण प्रत्येक पर्सन मागे 1 रुपया चार्ज आहे। तर इकडे बघा आत गेल्यावरती आपल्याला सगळीकडे पाणी दिसेल। आपण नळही पाण्याचे आहे जागोजागी। तर आता चला आपण बघूया आतमध्ये कसं आहे। जेव्हा तुम्ही मठात जायला आत वळाल त्याच्याच लेफ्ट साईडला जेवणाचं कूपन मिळतं। तर तुम्ही कधी गेलात तर पहिलं कूपन घेऊन नंतर मठ फिरा, कारण 1:30 वाजता ते कूपन बंद होतं। आणि इथे प्रसादही मिळतो, त्याच्यामुळे कूपन घ्यायचं। हे कूपन पर पर्सन 20 रुपये आहे। इथे बघा आत आल्यावरती महाराजांचा फोटो ठेवलेला आहे, तर तिथे आपण पहिलं दर्शन घ्यायचं। इथे वरती बघितलात तर महाराजांच्या वेगवेगळ्या छटा त्यांच्या फोटोंमध्ये लावल्या आहेत। खूपच छान असं हे म्हणजे छान असं बनवलं आहे। त्याच्यामध्ये श्लोक, आरत्या, मठ, त्यांचे फोटो असं हे खूप भव्य असं हे बनवलं आहे आणि खूप छान आहे। पिन ड्रॉप सायलेन्सही इथे असतो। गर्दी नव्हती त्यामुळे आम्हाला व्यवस्थित दर्शन घेता आलं। दर्शन घेतल्यावरती लेफ्ट साईडने पुढे जायचं, तिथे समाधी स्थान आहे आणि त्याच्यानंतर पुढे त्यांची जो होम असतो ते आहे। तर दोन्हीही आपण बघूया। आता इथे आम्ही पुढे गेलो तेव्हा समाधीच्या इथे भजन चालू होतं, म्हणून आम्ही पहिलं होम जिथे असतो तिथे आम्ही दर्शन घ्यायला जातो आहोत। मठ फिरायला बाहेरून जेवढा छोटा वाटतो तेवढा आतमध्ये खूप मोठा आहे। ॲक्च्युली खूप सारं फिरण्यासारखं आहे। तर आता आम्ही बघतो इथे दर्शन घेतो आतमध्ये। इथे खूप गर्दी अशी भजनांची मंडळी होती भरपूर सारी। तर इथे बघा खूप छान छान अशा मूर्त्या होत्या सगळ्या देवांच्या, आणि त्या मूर्त्या अशा मस्त कोरीव काम हे केलेलं आहे। खूप छान वाटत होतं बघायला। जलदेवताही इथे आहे। तर चला आपण आता सगळ्या देवतांचे दर्शन घेऊया। इथे जी ही पिंडी आहे ती ज्योतिर्लिंगांपैकी त्याच एकाचं प्रतिबिंब आहे असं म्हटलं जातं।
दर्शन घेऊन आम्ही नंतर लाईन लावली। आता ही लाईन समाधीकडे दर्शनासाठी होती। समाधीकडे दर्शन घेऊन नंतर तीच लाईन पुढे जेवणासाठी जात होती। मग आम्ही लाईनमध्ये थांबलो आणि 1 वाजता आरती सुरू झाली। ती आरती करून नंतर समाधी दर्शनासाठी लाईन चालू होते। इथे बघा आम्हाला पाण्यात घोणस साप दिसला। तो मस्त दगडावरती येऊन शांत असा उभा राहिला होता। समाधीकडे फोटो घ्यायला बंदी होती, तरीही मी लांबून एक फोटो घेतला। ही जर तुम्ही समाधीकडची मूर्ती पाहाल तर एक तेजस्वी खरे महाराज तिथे बसले आहेत असंच वाटत होतं। मी जेव्हा पहिल्यांदा आली तेव्हा मला असंच वाटलं की तिथे कोणतरी बसलं आहे, आणि जेव्हा मी प्रत्यक्षात पुढे जाऊन बघितलं तर ते महाराजा मूर्ती आहे हे कळलं। जेवणाला बसायची छान अशी व्यवस्था होती। इथे आपण जेवण घेऊन बसायचं आणि नंतर जेवल्यावरती जे साईडला जर आपलं उष्ट पडलं तर ते उचलून आपलं ताट आपण घासून ठेवायचं, असा इथे छान असा नियम आहे। तर हे झाल्यावरती आम्ही इथे थोडं विश्रांतीसाठी थांबलो। इथे मोकळी जागा असल्यामुळे रियांशने खूपच मजा केली, त्याने फुल एन्जॉय केला इकडे। दिवाळीमध्ये आता संध्याकाळी मठ सजवण्यासाठी बघा किती दिवे त्यांनी तयार केले होते। खूप सारे दिवे त्यांनी रेडी करून ठेवले होते। आता जसं व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच मी बोलले होते, इथे एक गुपित आहे, ते म्हणजे इथे आहे एक गुहा। ती खूप वरती जंगलात आहे, तर बरेच लोक इकडे जात नाहीत। मग आम्हाला खूप गर्दी कमी दिसली इकडे जाताना, तर आता आम्ही तिकडे चाललो आहे। बघूया किती छान अशी ती गुहा आहे आणि कुठे आहे एक्झॅक्ट, किती वेळ लागतो तेही आपण बघूया। इथे बघा हे दिसतंय ते आश्रम, म्हणजे इथे येऊन आपण स्टेही करू शकतो। इथल्या इमारतींचे जे बांधकाम आहे ना ते खूप छानच बनवलं आहे। रेड आणि व्हाईट कॉम्बिनेशन खूपच छान वाटतं आहे। गुहेकडे जाताना आपल्याला एक छोटंसं ओपन असं घुमटी टाईप मंदिर मिळतं, तर तिथे महाराजांची पालखी पण आहे। तसंच इथे सगळे ग्रह आहेत, त्यांचे छोट्या छोट्या मूर्त्या आहेत। खूप छान अशा ब्लॅक कलरमध्ये मूर्त्या आहेत बघा। ते इथून तुम्ही पुढे गेलात की एक गेट मिळतो, त्या गेटच्या बाहेर गेलात की स्ट्रेट चालत जायचं आहे। तो रस्ता सरळ गुहेकडे जातो। तर वाटेत जाताना आपल्याला एक हेलिपॅड, त्याच्यानंतर त्याच्या पुढे एक शंकराचं मंदिर भेटतं। शंकराच्या मंदिराच्या अपोजिटलाच गोशाला पण आहे, त्याच्यावरती स्ट्रेट गेलं की गुहा आहे। हार्डली या छोट्याशा मंदिरापासनं 10 ते 15 मिनटं लागतात त्या गुहेपर्यंत पोचायला। जरी ती गुहा आपल्याला खालून खूप वरती दिसत असली तरी ती चालत जायला जवळ आहे। इथलं वातावरण एकदम गावसारखं आहे। वाटेत जाताना आपल्याला असे वानर दिसतात, तर यांना आपण खायला घालू शकतो। ते काहीही आपल्याला करत नाहीत, जरी त्यांच्या जवळून गेलात तरीही।
इथे बघा जी वरती दिसते ती गुहा आहे आणि ही हेलिपॅडची एक उतरवण्याचं ठिकाण आहे. तर इथून आता सरळ स्ट्रेट गेलं की मंदिर आहे. आता ही गुहेचं गेट आहे. गुहेच्या राईट साईडलाच एक मंदिर आहे, पण तिथे सिक्युरिटी असल्यामुळे मोबाईल काढता आला नाही. त्याच्या अपोजिटला गोशाला आणि सरळ स्ट्रेट वरती गेलं की गुहेत जायचा मार्ग आहे. उन्हाळ्यात दुपारचं जर तुम्ही गुहेकडे जात असाल तर एक प्रॉब्लेम होतो, तो म्हणजे रस्ता खूप तापलेला असतो आणि आपल्या पायात चप्पलही नसते. चप्पल आपल्याला मठात खालीच काढावी लागते. त्यामुळे इथून जाताना थोडासा त्रास होतो गरम असल्यामुळे. तसं त्याने साईडला थोडं म्हणजे एक कपड्यासारखं असं घातलं आहे, बट तिथेही खूप मध्ये रस्ता खराब असल्यामुळे दगड टोचतात आणि पायही खूप वाजतात. लास्टला एक चढण आहे आणि आता आम्ही गुहेच्या खाली पोचलो आहे. तर इथून आता पुढे गेल्यावरती पायऱ्या आहेत आणि ऑलमोस्ट आपण गुहेच्या इथे आता पोचलो आहोत. इथे आपल्याला खूप शांतता राखायची असते, त्याच्यामुळे जागोजागी बोर्ड पण लिहिले होते की मुलांना जर आपण घेऊन जात असू तर त्यांना पहिलंच सांगा की इथे गेल्यावरती आवाज करायचा नाही आहे. त्याच्यामुळे इथे खूप शांत राहावं लागतं. तिथे आतमध्ये जाऊन आपण जप वगैरे करू शकतो. पूर्ण शांतता असते तिथे. तुम्ही बघू शकता आतून गुहा किती छान अशी सजवली आहे आणि तिथे महाराजांचं एक छान मूर्ती होती. ती अशी हुबेहूबच वाटत होती की महाराज तिथे बसून खरंच तप करतायत. ही त्यांचं तप करण्याची जागा होती, त्याच्यामुळे इथे शांतता असते आणि आपण व्हिडिओ फोटो काढू शकतो. तर चला आता आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन ब्लॉग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडल्यास शेअर करा आणि लाईक कमेंट करायला विसरू नका. चला तर मग भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओ. तोपर्यंत खा प्या आणि स्वतःची काळजी घ्या.